धन्यवाद सर. यानंतर माननीय निलेश जाधव यांचा सन्मान करण्यासाठी मी लक्ष्मण चापले यांना विनंती करतो. व्यासपीठावरती निलेश जाधव यांचा सन्मान संपन्न होतो आहे. आता कोण? यानंतर ज्यांनी 68,000 पेक्षा जास्त लोकांना उद्योग विश्वाबद्दल मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम राबवले असे आजचे निवेदक यांचा सन्मान करण्यासाठी मी बुरगोटे यांना विनंती करतो. सुहास बुरगोटे सर यांना मी विनंती करतो. धन्यवाद सर. मित्रांनो नमस्कार. गेली 2 दिवसांपासून आपण सगळी मंडळी तहसीलदार, कलेक्टर, डेप्टी कलेक्टर, BDO, PSI अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश मिळवलेल्या माणसांच्या यशस्वी मुलाखती आपण ऐकतोय, त्यांचे अनुभव आपण ऐकतोय. दुसऱ्या दिवशीच्या जेवणानंतरच्या पहिल्या सत्रामध्ये मी पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि आपण सगळेजण आजच्या उपस्थित असलेल्या दोन्हीही उद्योजक मित्रांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. ह्या सगळ्या टाळ्या ऐकल्यानंतर त्या काही बारशीच्या वाटल्या नाहीत आणि सगळ्या डाळ खाल्ल्यासारख्या टाळ्या वाटायला लागलेत. एकदा बोकडाचं मटण खाल्ल्यासारखं जोरदार टाळ्या वाजवूया. तुम्ही असं म्हणाल सकाळपासून आम्ही कलेक्टर साहेबांचं ऐकलं, तहसीलदार साहेबांचं ऐकलं आणि आता शेळ्यांचं आणि बोकडांचं ऐकायचंय का? मी अशा 2 माणसांची ओळख करून देणारा मित्रांनो तुम्हाला, की जी माणसं स्वतःच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाली, पण यशस्वी होत असताना ती एकटी नाहीत यशस्वी झाली. तुमच्या माझ्यासारख्या अनेक शेतकरी मित्रांना, अनेक यशस्वी उद्योजकांना आणि स्पर्धा परीक्षेनंतर यश न मिळू शकलेल्या सगळ्या युवक मित्रांना बरोबर घेऊन ही सगळी मंडळी पुढे जाते. मी पहिल्यांदा ओळख करून देतोय सन्माननीय सुहास आदमाने साहेबांची. ते वय वर्ष 26, उद्योगाचा टर्नओव्हर 8 करोड रुपये, स्पॅनका नावाची जी मिनरल वॉटरची बॉटल येते त्याचे ते मालक आहेत आणि आपल्या जिल्ह्यातले आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. त्याच्यानंतर पलीकडल्या बाजूला जे बसलेले आहेत, माहेरच्या माणसाला माहेरचं कुत्र जरी आलं तरी बायकांना ते अप्रूग असतं आणि अशाच एका माणसाला बोलवलंय. रमेश घोलप साहेबांची सासरवाडी आहे श्रीगोंदा आणि त्यांच्या सासरवाडीच्या एका माणसाला बोलवलंय आणि त्यांचा व्यवसाय आहे शेळ्या आणि बोकड. जेव्हा जेव्हा तुम्हाला हसावंसं वाटेल तेव्हा दिलखुलास हसा. मी सन्माननीय निलेश जाधव साहेबांचं आपण सगळेजण जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया. त्यांचा स्वतःचा रेणुका गोट फार्म नावाचा 1000 शेळ्यांचा गोट फार्म आहे. तुम्हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल की आज या दोन्ही माणसांना का बोलवलंय. गेली 2 दिवस ज्ञानाचं मंथन सुरू आहे, अधिकारी आणि त्याच्या पदाचं विचार मंथन आपलं सुरू आहे. पण हे सगळं झाल्यानंतर या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या एवढ्या सगळ्या माणसांपैकी फक्त 20% लोक अधिकारी होणार आहेत, 20% लोकांना पोस्ट मिळणार आहे. मग उरलेल्या 80चं काय? म्हणजे आपण असं सांगायचं का मी त्यांची मुलाखत मी समोरच्या खुर्चीत बसून ऐकली होती, तर त्या उरलेल्या सगळ्या माणसांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये उद्योग करावा या एका गोष्टींसाठी ह्या प्रेरणादायी माणसांना आज आपण इथं बोलवलंय. मित्रांनो, ही दोन्ही माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रांमध्ये अतिशय उत्तुंग झालेली आहेत आणि करोडो मधला त्यांचा टर्नओव्हर आहे. पहिल्या पिढीतले उद्योजक आहेत ही दोन्ही माणसं. यांच्या घरात मागच्या पिढीत कुणीही उद्योजक नव्हतं. म्हणजे तुमच्यापैकी अनेक जणांना असं वाटत असेल की उद्योजक व्हायचं असेल तर कमीत कमी 10-5 पिढ्या अंबानी, अदानी, मित्तल, बिर्ला अशा काहीतरी घरात जन्माला यावं लागतं. मित्रांनो, मी महाराष्ट्रभर फिरतो तेव्हा ठरलेल्या आडनावांची माणसं उद्योग करतात आणि ठरलेल्या आडनावांची माणसं नोकरी करतात. उद्योग कोण करतं? शहा, धोका, गांधी, बागमार, सुराणा, बलदोटा, देवी, लुक्कड, लुणावत, सारडा, भन्साळी, खांडवीकर या आडनावांची माणसं
उद्योग करतात किंवा व्यवसाय करतात. नोकरी कोण करतं? शिंदे, पवार, पाटील, भोसले, जाधव, चव्हाण, गायकवाड, मोरे, साळुंके, यादव, कुलकर्णी, जोशी, डोईफोडे, वाघमारे, गायकवाड, अख्ख्या महाराष्ट्रात ही माणसं फक्त नोकरी करतात. असं कधी ऐकलं का? आपल्या इकडं अतिशय चांगलं एज्युकेशन हब असलेलं हे गाव आहे. खांडवीकर गुरुजी कधी ऐकले? खांडवीकर गुरुजी हे वाक्य सुद्धा कानाला नाही सहन होत. जाधव सर भरपूर. मग अशा दोन माणसांना आज आपण इथं बोलवलंय, त्यांचा परिचय करून घेऊया. सुहास आत्माने सर हे वयाच्या 26व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या आयुष्याला सुरुवात केली. पहिल्या पिढीतले ते उद्योजक आहेत. साहेब, आम्हाला तुमचं शिक्षण, नाव, गाव, साधारणपणे कुठून व्यवसायाला सुरुवात केली याच्याबद्दलची थोडीशी माहिती द्या. माझं नाव सुहास विलास आत्माने. मी प्रॉपर एक शिरापूर म्हणून खेडे गाव आहे मोहोळ तालुक्यामध्ये. सोलापूरपासून 20 किलोमीटर पुणे हायवेला गाव आहे. तिथला प्रॉपर मी माझं शिक्षण पूर्ण ग्रामीण भागात झालं 10वीपर्यंत. आणि 10वीनंतर कम्प्युटर डिप्लोमा झाला 3 वर्षाचा सोलापूरला. त्याच्यानंतर डिग्री झाली बी कॉम्प्युटरची 3 वर्षाची सोलापूरमध्ये ए जी पाटील कॉलेजमध्ये. शिक्षण हे फक्त नोकरीसाठीच घ्यावं असं माझ्या डोक्यात नव्हतं. मला फक्त नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी जोडायची होती त्यावेळेस. मला हा व्यवसायच करायचा होता. माझं डिग्री झालं तरी मी आजपर्यंत कधी रिझ्यूम बनवला नाही. कॉलेजमध्ये बरेच लोक सर कॅम्पस यायचे, सर म्हणायचे तुझा रिझ्यूम दे, कॅम्पस आहे उद्या आपल्याला द्यायचं आहे, इंटरव्ह्यू आहे. मी त्या दिवशी नसायचो. दरवर्षी असायचो, पण इंटरव्ह्यूचे कॉल्स यायचे त्यावेळेस मी नसायचो, मी गायब असायचो. माझा स्वतःचा रिझ्यूम मी आजपर्यंत बनवलेला नाही आहे. आवडच नव्हती मला ते नोकरीची. एक व्यवसाय करायचा होता हेच डोक्यात होतं, पण तशी पार्श्वभूमी नव्हती. आई वडील शेतकरी असायचे आणि आता एखादा व्यवसाय करायचा डोक्यात होतं, पण ते बोलायचं कोणाकडे? घरी जरी म्हटलं की बाबा मला एक व्यवसाय उभा करायचा आहे म्हटलं तर मग ते घरचे बोलायचे पण सोडून द्यायचे. अशी आपल्या गावाकडची मानसिकता आहे. पहिला विरोध हा आपल्या घरचाच असतो. तुम्ही एखादा जर व्यवसाय करायचा म्हटलात आणि तो तुम्ही म्हणजे बाहेरचा विरोध हा नंतरचा झाला, व्यवसाय उभारल्यानंतरचा विरोध हा बाहेरचा झाला, पण पहिला विरोध हा घरच्यांचाच असतो. आईवडील आपल्याला सपोर्ट नाही करत. त्यांना काळजी अशी असते की बाबा एखादा उद्योग समजा मुलाला उभा करून दिला आणि तो नाही चालला तर मुलाचं बरं वाईट होईल, ही त्यांची काळजी असते. पण विरोध हा पहिला आपल्या घरूनच होतो. मग ते कशा पद्धतीनं आपण त्यांना कन्व्हिन्स करायचं, कुणाच्या माध्यमातून, ते कुणाचे ऐकतात, त्यांना मध्यस्थी करून मग त्यांना कन्व्हिन्स करून आपण हा करायचं. निलेश सरांना माझी अशी विनंती आहे की साधारणपणे अतिशय TCS सारख्या चांगल्या कंपनीत नोकरी करत असताना पण तुम्हाला शेळीपालनाच्या व्यवसायात काय यावंसं वाटलं आणि तुम्ही कसे आलात? साधारणपणे तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय? तर थोडक्यात माझं आधी मी इंट्रोडक्शन देतो. तर थोडक्यात मी थोडं माझं इंट्रोडक्शन देतो. माझं MSc स्टॅट्स आणि त्यानंतर नोकरी करता करता मी MBA फायनान्स केलं. शेळीपालन या धंद्यामध्ये मी ॲक्च्युली TCSमध्ये जेव्हा काम करत होतो तेव्हा CSR ॲक्टिव्हिटी थ्रू जवळजवळ टाटा सोशल्स ह्या नावाने आम्ही जवळजवळ 1000 शेळ्या वाटप केल्या होत्या. पण ज्या लोकांना आम्ही त्या 1000 शेळ्या वाटप केल्या त्या पहिल्या वर्षी पहिल्या 6 महिन्यातच त्यातले जवळजवळ 70 ते 80% लोकांनी एकतर ते विकून मोकळे झाले किंवा त्यांचं ते काही कारणामुळे ते चालल्या नाही किंवा त्यांना ते यशस्वी करता आलं नाही, जरी त्यांना त्या फुकट शेळ्या मिळत होत्या. प्रॉब्लेम असा होता की ज्या आम्ही त्यांना शेळ्या दिल्या त्याही व्यवस्थित क्वालिटीच्या नव्हत्या. त्या आत्ता मला समजतात आहे किंवा आत्ता मला एक 10 वर्ष म्हणजे एक 6-7 वर्ष माझा ह्याचा अनुभव स्वतःच्या व्यवसायाचा आणि त्याच्या आधीचा 2-3 वर्षाचा, असं 10 वर्षानंतर मला कळतं आहे की आम्ही जी शेळ्या त्यांना दिल्या होत्या त्या व्यवस्थित क्वालिटीच्या नव्हत्या. ज्यांच्याकडनं घेतल्या होत्या त्या पैदाइशीच्या लायकीच्याच नव्हत्या. म्हणजे एक टेंडर काढलं जातं, त्यामध्ये जो स्वस्त देतो त्याच्याकडनं शेळ्या विकत घेतल्या जातात आणि मग त्या क्वालिटीच्या असतील का नाही याची काही गॅरंटी नाही आहे. त्यामुळं ह्या विश्वामध्ये आणि मूळचं असं पण होतं की त्यावेळेस एक 6-7 वर्षापूर्वी मी म्हणजे 2010ची गोष्ट करतो आहे मी, तर त्यावेळेस फार्म खूप कमी होते. एक चांगल्या प्रकारच्या पैदाइशीच्या लायकीचे बोकडं किंवा पैदाइशीच्या लायकीच्या शेळ्या ह्या कुठनं उपलब्धसुद्धा होत नव्हत्या. जरी कुणी CSR ॲक्टिव्हिटी थ्रू कुणी जर केलं किंवा मला
इतक्या इतक्या क्वालिटीच्या अशा क्वालिटीच्या शेळ्या पाहिजेल किंवा बोकडं पाहिजेल पैदाशीसाठी किंवा मला वाटप करायच्यात, तर त्या क्वालिटीच्या शेळ्या कोणाकडे उपलब्धही नव्हत्या त्यावेळेस. मेन गोष्ट तेच एक कारण होतं की त्यामुळं आम्हाला चालना भेटली की बाबा आपण ॲटलिस्ट असा एक फार्म तयार करावा की जिथं आपण पैदाईशीचे जे पैदाईशीला लागणारे जे बोकडं आहेत किंवा जे शेळ्या आहेत त्या आपण व्यवस्थित तिथं चांगल्या क्वालिटीच्या बनवू. म्हणजे काय असतं की गीर गाई 2 लिटरही दूध देते आणि 60 लिटरही दूध देते आहे ब्राझीलमधली. आता ब्राझीलमधली जी दूध देणारी गाई आहे ती काय अशीच बनलेली नाही आहे. त्यांनी बेस्ट मेटिंग विथ बेस्ट क्रॉस ब्रीडिंग असू किंवा नॅचरल सिलेक्शन 2 पद्धती आहेत ब्रीड डेव्हलप करण्याच्या. त्यांनी ब्रीड डेव्हलप केली आहे आणि ती आता 60 लिटर दूध देते. निलेश भाऊ, मला असं वाटतं कॉलेजच्या वयांमध्ये किंवा आता ही अधिकारी बनण्याच्या मूड मधली सगळी मंडळी आहेत. शेळीपालन हा गावाकडचा विषय म्हणजे अतिशय कमी दर्जाचा, तुच्छतेचा, सामान्य माणसाचा, मोलमजुरी करणाऱ्या माणसानं शेळीपालन करावं इतकं साधं समजलं जातं. पण आता कसे दिवस साधारणपणे ह्याला आहेत असं मला तुम्हाला ऍक्च्युली हे तुमचं म्हणणं बरोबर आहे. आतापर्यंत ज्यांनी केलं ना, तुमच्यासारखा एवढा उच्च शिक्षित तरुण त्याच्यात आलाय म्हणजे काहीतरी नक्की इंगित याच्यात असल्याशिवाय तुम्ही आले नाहीत. आता तुम्ही जर सेन्सेक्स बघता गोटरीचं तर वर्षोनवर्ष त्यामध्ये डिक्रीज होत चाललेलं आहे. म्हणजे जवळजवळ 2010चा जर सेन्सेक्स बघता तुम्ही तर तो 2000मध्ये घेतला होता, 2000च्या तुलनेमध्ये 2010मध्ये जवळजवळ निम्म्याने कमी झाला होता. आणि खाणाऱ्यांची संख्या त्या दुप्पट होत आहे. म्हणजे खाणाऱ्यांची संख्या तर वाढतच चाललेली आहे. पण ॲक्च्युली काय होतं आहे की जो हा बिझनेस पारंपरिक पद्धतीने करतात आहे त्याचं रेकॉर्ड किंवा काही जर त्यांना काही कळलं सुद्धा की हा बिझनेस म्हणजे करडं कसे वाचवायचे किंवा हे, तर हे पास ऑन नाही होते नेक्स्ट जनरेशनला किंवा ते कुठं बुकिंग नाही होते किंवा कसं काय करायचं आहे किंवा त्यांनी काय जे स्टडी केलं आहे किंवा जे त्यांनी अर्जित केलं आहे एक्सपिरियन्स तो नाही होते. आणि ज्यांनी पुस्तकं लिहिले त्यांनी AC मध्ये बसून पुस्तकं लिहिलेले आहेत शेळीपालनावर, फील्डवर जाऊन त्यांनी ते केलेलं नाही. हो, दोन्ही माणसं किती साध्या व्यवसायांमध्ये उतरलेत की तुम्ही उद्योजक व्हायचं म्हणाल्यानंतर आपण खूप काही मोठं निवडत असतो. आदमाने सरांनी पाण्यासारख्या एका ब्रँडमध्ये काम करायचं ठरवलं आणि त्यांनी शेळ्यात काम करायचं ठरवलं. कारण पाण्याचे व्यवसाय तर अनेक जण करतात, शेळ्यांचे व्यवसाय सुद्धा अनेक जण करतात. पण त्याचं इंगित काय तर बार्शीमध्ये आज बोकडाचं मटण 440 रुपये किलो आहे. म्हणजे 44,000 रुपये क्विंटल फक्त बोकडाचं मटण आहे. 44,000 रुपये क्विंटल काय आहे शेतात? ज्वारी, उडीद, तुरी, गहू, द्राक्षे, सोयाबीन. मित्रांनो, ऊस हे जरा प्रतिष्ठेचं पीक समजलं जातं. ते ऊस जातो 2,000 रुपये टन, बोकडाचं मटण जातं 4,40,000 रुपये टन. 100 वर्षात बोकडाचा धंदा नाही उतरला. आत्मा सर, मला तुम्हाला असं विचारायला आवडेल, सोलापूर जिल्ह्यामध्ये पाण्याचे खूप मोठे सारे ब्रँड असताना सुद्धा आणि तुम्ही एवढं उच्च शिक्षित असताना सुद्धा तुम्ही पाण्यातच काम करायचं का ठरवलं नेमकं? खूप मोठे उद्योग तुम्हाला करता आले असते, तुम्ही स्वतः BA कम्प्युटर आहात आणि मग तुम्ही सोडून पाण्यात का आलात नेमकं आणि काय विजन होतं तुमचं? आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये टोटल 32 प्लांट आहेत पाण्याचे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1660 प्लांट आहेत. हाच व्यवसाय करायचं का तर या लोकांनी जे काही गोष्टी केल्या नव्हत्या त्या गोष्टी आपल्याला करायच्या होत्या. आणि भविष्याची गरज कुठलाही व्यवसाय करताना एक गोष्ट लक्षात येणं खूप गरजेचे आहे की भविष्यात त्या गोष्टीला स्कोप असेल का किंवा भविष्यात त्या गोष्टी लोकांमध्ये अवेअरनेस येईल का. हाच व्यवसाय निवडून तो करायचं असं ठरवलं. पाणी आणि दूध हे 2 व्यवसाय असे आहेत की त्याला आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडणार नाही. त्याच्यामुळे पाणी हा चॉईस केला आणि थोडंसं युनिकनेस की बाबा इतरांनी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या आपल्याला करायच्या होत्या, त्यामुळे त्या व्यवसायामध्ये गेलो. मित्रांनो, त्यांनी छान मुद्दा सांगितला. किती अभ्यास आहे. 32 प्लांट जिल्ह्यात आहेत आणि साधारणपणे 1600 प्लांट राज्यात आहेत. व्यवसाय करत असताना स्पर्धकांची सुद्धा माहिती आपल्याला इतकी छान ठेवता आली पाहिजे. आत्माने सरांनी सांगितलेलं ती स्पॅनकाची जी बाटली आहे, आपण सगळी माणसं इतर सगळ्या ब्रँडच्या बाटल्या घेतो आणि फेकून देतो. यूज झाल्यानंतर त्या टाकून देतो, पण त्यांची बाटली बऱ्याचशा कारमध्ये ठेवली जाते आणि मग ती घरातल्या फ्रीजमध्ये जाते. त्याची थिकनेस चांगली आहे, बाटलीचा सेप चांगला आहे. त्यामुळं हे जे वेगळेपण आहे त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं जाणवलंय. पहिल्यांदा निलेश भाऊ, साधारणपणे तुम्ही किती कर्ज काढून व्यवसायाला सुरुवात केली होती आणि बँकेतला अनुभव तुम्हाला नेमका कसा आला? पहिल्यांदा कर्ज म्हणण्यापेक्षा माझे मित्र होते TCS मधले ज्यांनी मला प्रोत्साहन दिलं. एक आम्ही सर्वांनी मिळून एक 15 लाखापर्यंतचं भांडवल हे केलं होतं. मी एक स्वतः माझं एक 9 लाखाचं
पर्सनल लोन काढलं होतं आणि त्याने आम्ही बिझनेस, माझा एक 7 एकरचा प्लॉट होता जो की रिकामा होता, तर त्या ह्याच्यामध्ये आम्ही त्या ह्यानी चालू केलं होतं, म्हणजे एक 15 ते 20 लाखाच्या आसपास भांडवलाने आम्ही चालू केलं होतं. अच्छा, अदमाने सर, तुम्ही साधारणपणे किती भांडवलानं सुरुवात केली होती, किती कामगार आज काम करतात, आणि साधारणपणे कर्ज काढताना काय काय अडचणी तुम्हाला आल्या होत्या? कारण 12 एकर शेती, वडील सामान्य खेडेगावात, अशा सगळ्या परिस्थितीतून असताना नेमकी कशी सुरुवात केली? ॲक्च्युली मी उद्योग उभा करताना माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता. घरच्यांनी फक्त मानसिक सपोर्ट दिला होता की बाबा तू कर, पण आर्थिक मदत तर काय होणार नाही, कारण परिस्थिती तशी, शिक्षणच असं तसं झालेलं, त्याच्यामुळे व्यवसाय करता कमीत कमी 60-70 लाखाची गुंतवणूक पाहिजे होती माझी स्वतःची. त्यामुळे घरच्यांनी फक्त सपोर्ट केला, मानसिक आधार दिला की बाबा तू कर, पण पैशाची व्यवस्था तुझ्या तू बघ. मग मी कॉलेजच्या वेळेस असताना बरेच नेटवर्क उभा केलेलं, दोस्त कंपनी, रिलेशन, हे खूप मोठं साम्राज्य. मी चांगल्या लोकांमध्ये कनेक्टिव्हिटी होती, माझे संपर्क होते. अशा लोकांकडे मी मदत मागितली की बाबा मला असा व्यवसाय उभा करायचा आहे, तर मला काही काळापुरते मला अशी रक्कम पाहिजे, तर मी तुम्हाला एवढ्या काळामध्ये रिटर्न करणार. तर जवळपास मी 80 लाख रुपये मी माझ्या जेवढे संपर्क होता त्यांच्याकडून गोळा केले, आणि जी काही व्यवसायासाठी स्वतःची गुंतवणूक लागते ती मी स्वतः इन्व्हेस्टमेंट केली कन्स्ट्रक्शनमध्ये, आणि काही मशीन्स बुकिंगमध्ये ती अमाऊंट मी गुंतवल्यानंतर तोपर्यंत मी बँकेचं कुठलंही फायनल केलं नव्हतं की बाबा ह्या बँकेत आपल्याला लोन करायचं आहे ते काय. फक्त मला कॉन्फिडन्स होता की बँक पण लोन देणार. मी कन्स्ट्रक्शन केलं, मशीन ॲडव्हान्स घेतली, त्याच्यानंतर बँकेला अप्रोच झालं की साहेब माझी 80 लाखाची स्वतःची इन्व्हेस्टमेंट झाली आहे आणि मला पुढचं 4.5 कोटीचं लोन मला पाहिजे. बऱ्याच बँकांनी नाकारलं का, तर पाण्याचे प्लॅन्ट हे बरे NPAमध्ये गेलेले आहेत, हे ब्लॅकलिस्टमध्ये बँकेच्या रेकॉर्डला. एकही प्लॅन्टचं जे काही रिटर्न्स अमाऊंट आहे ती जात नाही आहे. त्यामुळे हा प्लॅन्ट एकदम बॅकफूटवरती आहे बँकेच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे मी बऱ्याच लोकांना कन्व्हिन्स केलो, पण नॅशनल लेवलचे कोणीच ऐकले नाहीत. पण एक विदर्भ कोकण ग्रामीण बँक म्हणून एक आहे, ती शेतकऱ्यांसाठी मॅक्झिमम कर्ज लोन देते. अशा RM साहेब म्हणून असतात, जिल्हा लेवलला ते काम करतात. त्यांना मी माझं प्रेझेंटेशन दिलं की सर मी एक रेग्युलर बॉटल काढतो स्टार्टिंगला, ती सक्सेस झाल्यानंतर प्रीमियम बॉटल मी लॉन्च करणार आहे, आणि ती बॉटल म्हणून हा माझा एक कन्सेप्ट आहे की ते इंडियामध्ये त्याचं प्रोडक्शन होत नाही, असं करणार. हे मी पूर्ण प्रेझेंटेशन त्यांना दिल्यानंतर त्यांनी माझं लोन सँक्शन केलं. असं म्हणजे बरेच त्याला अडथळे आले की लोनच्या वेळेस सहजाची. मग हे साधारणपणे आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं आहे, आम्ही इथं बसलेली सगळी माणसं किंवा आमचे आई बाबा 1-2 लाखाच्या लोनसाठी असे कासावीस झालेले असतात आणि त्यांना घाम येत असतो. वयाच्या 23व्या वर्षी तुम्ही सुरुवात केली आणि 25व्या वर्षी तुम्हाला बँकेनं 4.5 करोड रुपये लोन दिलं. ही साधी गोष्ट नव्हती, आणि तुमच्याही आई वडिलांनी सांगितलं. मग जेव्हा बँका नाही म्हणत होत्या तेव्हा कधी तुम्ही नाराज झालात का? नाही, म्हणजे अल्टरनेट ऑप्शन होतेच की बाबा हां SBI नाही म्हटली, बँक ऑफ इंडिया नाही म्हटली, बऱ्याच बँकांना व्हिजिट दिलं, पण ते त्यांची काही चूक नव्हती. त्यांच्या रेकॉर्डमध्ये ते त्यांना ते फॉर्म्युल्यामध्ये बसत नव्हतं, त्यामुळे आपण नाराज होऊन काही विषय नव्हता. म्हणजे जोपर्यंत पैसे मिळत नाहीत तोपर्यंत बँकांची सर्चिंग चालू होती. हो. अच्छा, निलेश भाऊ, तुम्ही किती कर्ज काढलं होतं आणि नेमके तुम्हाला बँकांकडून कसा अनुभव आला? आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न आहे की बँका कर्ज देत नसतात, पण माझा असा दावा आहे की बँका प्रचंड कर्ज देतात, आपलं प्रेझेंटेशन मात्र प्रॉपर असायला हवं. नेमका तुमचा काय अनुभव आहे? प्रेझेंटेशन पण आणि आपल्यामध्ये परतफेड करण्याची उमेद आहे, हे पण खूप गरजेचं आहे. कारण हा व्यवसाय जर आपण बघितले, ग्रामीण व्यवसाय जसं दूध व्यवसाय असं आहे, हे जनरली गावाकडचे लोक करतात असं बँकेवाल्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आणि त्यांची मानसिकता जी आहे परतफेड करण्याचीही नसते. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही जाता आणि तेव्हा त्यांना हेच सांगता की आम्ही पुढचं कर्ज कसं फेडणार आहोत किंवा इन्स्टॉलेशनच्या आम्ही फ्युचर आधीच आम्ही कसं प्लॅनिंग केलेलं आहे त्याचं, हे जर जेव्हा तुमचे प्लॅन्स तयार असतात तेव्हा बँकेचे मॅनेजरसुद्धा तुमच्यावरती तेवढा विश्वास ठेवतात की बाबा हां ठीक आहे, हा बनू शकतो. कारण शेळीपालनासाठी सुद्धा तुम्ही जर बघता तर खूप कमी बँक्स लोन देतात, आणि मी सुद्धा जवळजवळ 5 ते 6 बँकेंकडं लोनसाठी अप्रोच केलं होतं. स्टार्टिंगला मी एक 20 लाखाचं लोन केलं होतं, त्यानंतर रिसंटली मी एक 6 महिन्यापूर्वी आता 4-4.5 कोटीचं लोन केलेलं आहे. सर छान. मित्रांनो, तुम्ही असं समजायचं काही कारण नाही की 1 लाख रुपये लोन मिळत नाही, पण शेळीपालनाला 4.5 करोड रुपये लोन देणाऱ्या पण बँका आहेत.
साधारणपणे किती शेळ्यापासून सुरुवात केली होती आणि आज 1000 शेळ्यांवर तुम्ही थांबलात? 120 एकराचा तुमचा प्रोजेक्ट आहे, साधारणपणे हे कसं काय तुम्ही सुरुवात केली? स्टार्टिंगला तर आपण मित्रांची वगैरे मदत घेतली होती. त्यानंतर काही वेळाने आपण त्याच्यामध्ये लगेच सक्सेस नव्हतो. थोड्या वेळाने कळलं की थोडंसं याच्यामध्ये वायबल होतं आहे. मग खूप सारे मॉडिफिकेशन केले बिझनेसमध्ये, खूप साऱ्या अल्टरनेटिव्ज शोधल्या की याच्यामध्ये काय काय करता येईल वगैरे वगैरे. आणि त्यानंतर एक दुसऱ्याही एका ग्रुपशी मी जॉईन झालो. ॲक्च्युली जे 4.5 कोटी किंवा जे तुम्ही आता बोलता 120 ह्याच्यामध्ये एक कंपनी स्थापित केली आम्ही 7 लोकांमध्ये. आणि त्या कंपनीच्या याच्यावरती जमिनीवरती याच्यावरती आम्ही ते 4.5 कोटीचं लोन घेतो. त्यामध्ये फक्त शेळीपालनच नसेल तर कंपोस्ट खत, गोट मिल्क, परत आणखी वेगवेगळे त्याच्यामध्ये सेक्टर्स पण आम्ही एक इंट्रोड्यूस केलेले आहेत, जेणेकरून जे ज्यामधनं म्हणजे ॲक्च्युली जे क्रीम आहे, म्हणजे आता गोट मिल्क नाही म्हटलं तरी 200 रुपये लिटरनी चाललेलं आहे. शेळीचं दूध 200 रुपये लिटर? हां, हे तर मी तुम्हाला होलसेलचा भाव सांगतो आहे. इवन मुंबई किंवा जिथं डेंग्यू ब्लड टॅब्लेट्स वाढवण्यासाठी, WBCs वाढवण्यासाठी गॅलोनोज खूप जास्त असल्यामुळे शेळीचं दूध खूप वापरलं जातं ह्या गोष्टींसाठी. ते जवळजवळ रिटेलमध्ये ते 1000 रुपये किलोनी, काही जण 1000 रुपये लिटरनी काही विकतात आहे. पण ॲटलिस्ट ठोक्याने आपल्याला 100 ते 150 रुपये लिटर जरी भेटलं तरी आपण खूप त्यामध्ये फायदा होतो. आपल्या सगळ्या माणसांना माहिती आहे 40 रुपये लिटर दूध म्हशीचं, 30 रुपये लिटर दूध गाईचं. पण ही सगळी माणसं 200 रुपये लिटर शेळीचं होलसेल आणि रिटेलला 1000 रुपये लिटर कुठं आहेत आपण? म्हणजे आपण उद्योगाची बरीचशी माहिती घ्यायचं थांबतोय. मित्रांनो, जास्तीत जास्त माहिती तुम्ही घेतली पाहिजे असं त्या वाक्यातून मला निदर्शनास येत आहे. आत्माने सर, तुमचे वडील शेतकरी होते आणि तुम्ही पहिल्याच दिवसापासून असं ठरवलं होतं की आपल्याला नोकरी नाही करायची. आणि आम्ही सारी मंडळी इथं बसलेली आहेत, ती कसली म्हणजे आमच्या घरातलीच मानसिकता अशी आहे, काही कर, कुणाचीही कर, कसलीही कर, फक्त नोकरी कर, सोडू नको. म्हणले शिपाई जरी लागलं तर सोडू नको. आणि म्हणले आम्ही सगळे कलेक्टरसाठीच आलोय. इथं जी बसलेली मंडळी आहे प्रत्येकाला कलेक्टर व्हायचंय, नाही झालं तरी तहसीलदार तरी कोणाला तरी व्हायचंय, तेही नाही झालं तरी त्याला अजून खाली यायचं, पण आम्हाला नोकरी करायची आहे. अशा सगळ्या मानसिकतेमध्ये तुम्ही नोकरीच करायची नाही, मला उद्योग करायचंय. आणि शेतकरी कुटुंबातला मुलगा असं नेमकं कसं ठरवू शकत होता? आणि तुमच्या सहवासात अशी कुठली माणसं होती की ज्यांच्यामुळं तुमचं ही ब्रेन मॅपिंग झालं होतं चांगलं, की आपल्याला हे चांगलं करायचंय? कसं असतं, नोकरी करायचं म्हणजे काय वाईट नाही, पण त्याला एक लिमिटेशन असतात. मग ते सॅलरीला लिमिटेशन असतात किंवा त्यांच्या ऑथॉरिटीला लिमिटेशन असतात. पण ह्या सगळ्या गोष्टी सोडून आणखीन एक जग आहे की एक इतरांसाठी पण जगणं फार महत्त्वाचं होतं. माझ्या म्हणजे पहिल्यापासून की थोडंसं सोशल असतं डोक्यामध्ये, त्यामुळं मला पूर्ण कल्पना होती की जरी आपल्याला महिन्याला लाख रुपये पगार असली तरी आपण त्या काही गोष्टी आपण इतरांसाठी काही करू शकणार नाहीत हे मला होतं थोडंसं. त्यामुळं मला थोडंसं इतरांसाठी करायची थोडीशी पहिल्यापासून आवड आहे. त्यामुळं ते होतं की बाबा आपण काय त्या लिमिटेशनमध्ये राहणं काय आपल्याला शक्य नाही. त्यामुळं हे झालं. म्हणजे नोकरीमध्ये असताना माणूस त्रिकोणी कुटुंबात जगतो. मी, आमचा बाळ्या, बाळ्याची आई, जय हिंद जय महाराष्ट्र. पण त्यांनी असं सांगितलं की मला इतरांसाठी काहीतरी करायचं होतं, म्हणून मी उद्योगाच्या क्षेत्रांमध्ये आलो. आत्मान्य साहेब, तुमचं वय आणि तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी बघता म्हणजे मी सुद्धा हादरून गेलेला माणूस आहे. वयाच्या 26व्या वर्षी आणि त्यांचं लग्न झालंय आता 5 स्टार हॉटेलला, बालाजी सरोवर जे 5 स्टार हॉटेल आहे. आणि त्या लग्नाला मी घेतलेली माहिती अशी की काही मंत्री वगैरे आले होते. हे कसं काय गणित जुळलं? म्हणजे इतक्या कमी वयात इतक्या मोठ्या माणसांचा सहवास नेमका ठेवला कसा? माझे जवळपास महाराष्ट्रातले निम्म्या मंत्र्यांचे कॉन्टॅक्ट आहेत आणि चांगल्या घराण्यातल्या लोकांशी माझी मैत्री आहे. छत्रपतीपासून ते सगळे म्हणजे जेवढे काय आहेत. माझ्या लग्नाला छत्रपती, बरेच आमदार खासदार पण आले होते. मग ती साखरपुडा असताना छत्रपतीच म्हणले की बाबा आपण काय करू, हे लग्नामध्ये साखरपुड्यातच लग्न करून टाकू. उरलेला खर्च आहे ते आम्ही शौचालयासाठी दिला आहे. तिथं जिल्ह्यात 50 शौचालय दिलेत आम्ही. छान. मित्रांनो, साखरपुडा 5 स्टार हॉटेलला झाला होता. मग लग्नाचं काय झालं असतं तो आता तुम्हीच बघा. पण शहाणी माणसं लग्नाला होती, त्यांनी असं सांगितलं एवढ्या वयातला पोरगा जर 5 स्टार हॉटेलला साखरपुडा करतोय तर लग्न कुठं करेल काय भरोसा नाही. तो साधी गोष्ट आहे का ही? आणि मग सगळ्या छत्रपतींनी सांगितलं की आता आम्ही सगळे आलोय तर आपण इथंच आता लग्न उरकून टाकूया म्हणजे. आणि मग त्यांनी ते लग्न त्याच
त्याच क्षणी मला वाटतं ते पूर्ण केलं. एक तासाच्या गॅप मध्ये लग्न झालं. अगोदर ठरलं 1 तासामध्ये पुन्हा सगळं झालं आणि पुन्हा लग्नाची तयारी. कसं वाटतं हे सगळं? तुम्ही म्हणाल त्याचीच आम्ही वाट बघतोय. वेळ आणि पैशाची बचत हे आजकाल खूप म्हणजे महत्वाचं आहे. आपण वाटतो आपल्याला की बाबा माझं लग्न असं करायचं तसं, पण त्याचं पश्चाताप परत आपल्याला आयुष्यात ते आपल्यालाच फेडायचे पैसे. यस, ते आपण आपल्यालाच ते पैसे फेडायचे. साधारणपणे निलेश सर, तुमच्या लग्नाची कशी हिस्ट्री झाली? तुम्ही अतिशय उच्च शिक्षित असताना, बायको सुद्धा उच्च शिक्षित असताना, आणि तुम्ही TCS सारख्या चांगल्या कंपनीत नोकरी करत असताना तुम्हाला मुलगी दिली होती, पण पुन्हा ते सगळं सोडून तुम्ही शेळ्यान बोकडाच्या मागं लागले. नेमकं आवडलं का ते सगळं घरात आणि सासऱ्यांना? माझं जेव्हा लग्न झालं होतं खूपही माझंही लग्न खूप म्हणजे तुम्ही म्हणू शकता की एक वेल बजेट याच्यामध्ये पुण्यासारख्या ठिकाणी लॉनमध्ये जवळजवळ 3-4 हजार लोक पब्लिक आले होते. तर त्यामध्ये त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की इतकं काय पैशाचं वगैरे हे नव्हतं. नोकरी होती चांगली, 70-80 हजार रुपये पगार यायचा, मिसेसलाही तेवढीच होती. त्यामुळं असं काय हे नव्हतं की उद्योजक बनायचं आहे किंवा काय. लग्नाच्या वेळेस इतकं काय डोक्यात हे नव्हतं. पण त्यानंतर मी जेव्हा TCSमध्ये सोशल ह्याच्यामध्ये जेव्हा मी सॅटर्डे संडे जवळजवळ आम्ही आठवड्यातले 3 ते 4 दिवस जवळजवळ नंतरनं ग्रामीण भागात काढायला लागलो. मग त्यामध्ये आम्ही बघितलं की अरे AC मध्ये बसून हे सगळं काय काम करायचं आहे, आपण एक वेगळं काम करतो हे नक्कीच आहे, पण बाहेरच्या ह्याच्यामध्ये इवन लोकांना 50 रुपये ही दैनंदिन खर्च होत नाही आहे, म्हणजे तेवढी त्यांची कमाई नाही आहे, आणि आम्ही जवळजवळ 2 आणि 3 हजार रुपये कमवतो आहे रोजचे. म्हणजे एवढा डिफरन्स आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी करावं ह्याने आम्ही CSR ॲक्टिव्हिटी चालू केल्या. पण असं होत होतं की त्या चालू करायच्या, पण त्याच्यानंतर त्याचं मार्गदर्शन करणं किंवा त्याला चालू ठेवण्यामध्ये सपोर्ट करणं हे खूप गरजेचं आहे. नुसतंच महामंडळांनी शेळ्या वाटप केल्या, सरकारने शेळ्या वाटप केल्या किंवा तर ह्याने हा बिझनेस काय उभारणार नाही. ह्याच्यानंतर टोटल गायडन्स देणं, त्यानंतर त्याला काही रोग आले, काही लसीकरणं, ह्याचं सगळं गायडन्स देणं हे खूप गरजेचं आहे. साधारणपणे आता तुम्ही सारं कुटुंब शेळी पालनाच्या व्यवसायामध्ये आहे, आणि शेळी पालनाचा व्यवसाय हा महाराष्ट्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय. मोठी माणसं आता शेळी पालनात यायला लागलेत. पूर्वी छोटी सामान्य अल्पभूधारक शेतकरी शेळी पालनाच्या व्यवसायात असायचे. पण आमच्या सोलापूर विद्यापीठाच्या पाठीमागं हिरज नावाचं एक गाव आहे, म्हणजे आदमाने साहेबांच्या बाजूला ते गाव आहे. तिथे एक डेप्टी कलेक्टर आहेत भारत वाघमारे नावाचे. ते आता कलेक्टर म्हणून, डेप्टी कलेक्टर म्हणून काम करतायत साताऱ्याला. त्यांचा एक साधारणपणे 1,500 शेळ्यांचा फार्म आहे. तर तुमच्या 1,000 शेळ्यांमधले कुठल्या ब्रीडच्या, कुठल्या जातीच्या शेळ्या तुमच्या त्या 1,000 मध्ये साधारणपणे आहेत? माझ्याकडे जवळजवळ 4 ते 5 जातीच्या आहेत. माझ्याकडे आपल्या इकडची उस्मानाबादी पण आहे, बेरारी जात पण आहे, नागपूर या साईडला जी असते ती, आणि राजस्थानी शेळ्या आहेत जसं की शिरोई, सोजत आणि तोतापुरी, आणि काही बीटल पण आहेत. त्यामध्ये बीटल ही पंजाबची ब्रीड आहे. तर असं माझ्या इंडियन ब्रीड्सला मी जास्त प्रमोट करतो आहे. बाकी मग बोर, सानेन ह्या पण आहेत, पण हे ॲज अन शो पीस, म्हणजे थोड्या प्रमाणात. यस, म्हणजे ब्रीड असावे म्हणून ते ठेवलेत. आत्माने साहेब, तुम्हाला हा प्रोजेक्ट सुरू करत असताना MIDC सुरू करावा असा वाटला नाही? साधारणपणे तो शिरापूरमध्ये तुम्ही सुरू केला, आणि किती लोकांना साधारणपणे तुम्ही काम देताय आता, आणि प्रोजेक्टच्या अशा एक्सटेन्शन बद्दल तुमच्या डोक्यात काय आहे? ॲक्च्युली हा प्लॅन्ट आहे माझ्या शेतामध्येच आहे. तर MIDC टाकायचं असं डोक्यात नव्हतं, कारण गावाच्या जवळ असले की तेवढं गावातले 100-200 लोकांना रोजगार निर्मिती होईल, आणि आपली संपत्ती म्हणजे शेतात आपल्या जागेत असले की आपलंसं वाटतं. MIDC तुम्ही किती मोठं टाकलं तरी थोडंसं आपुलकी वेगळीच असते. हां, त्यामुळं, आणि पाण्याचा सोर्स खूप चांगला होता. आपलं प्रोडक्ट रॉ मटेरियल पाणी असल्यामुळे थोडंसं पाण्यात तिथे नॅचरल सोर्स चांगले होते. TDSचं प्रमाण कमी होतं, शुद्ध नॅचरल वॉटर होतं, त्याच्यामुळे तिथं टाकण्याचं डोक्यात होतं. तुमची एक बहीण नेदरलँडला वकिलीचं शिक्षण घेते आहे, आणि तुम्ही सोलापुरात शिकलात, वडील शेतकरी, आणि आता गावातल्या लोकांना काम मिळावं म्हणून हे सगळं. तर हा सगळं कसं नेमकं केलं तुम्ही?
तिची आणि का कुटुंबातलं दुसरं कोण मदत करतं तुम्हाला? नाही नाही नाही, ॲक्च्युली आम्हाला तशी 12 एकर शेती, 12 एकर शेतीमध्ये शिक्षणाचं भागायचं एवढं काय म्हणजे जास्त बाहेरून कुठून तरी पैसे आणावं असं इतपत होत नव्हतं. तेवढं उत्पन्न असायचं, ऊसाचं उत्पन्न असल्यामुळे वर्षाला 7-8 लाख रुपये मिळायचे. त्यामुळे हा शिक्षणाचं भागायचं आमचं. माझी बहीण पण थोडीशी आहे, टॅलेंट आहे, त्याच्यामुळे तिने LLM सोलापूरला केलं, सॉरी LLB, आणि LLM सध्या ती नेदरलँडला करते. बर बर. निलेश भाऊ, साधारणपणे व्यवसाय करताना तुम्हाला अडचणी काय काय आल्या? कोणताही व्यवसाय का असा एका रात्रीत, म्हणजे तुम्ही सुरुवात केली होती 50 शेळ्यांपासून आणि आज 1000 शेळ्यांचा तुमचा प्रोजेक्ट आहे, साधारणपणे हे सगळं करताना अडचणी काय काय त्याच्यात आल्या? अडचणी तर खूप येतात. एकतर ॲक्च्युली घरच्यांचा सपोर्टही नसतो. जर तुमची बायको शिकलेली असेल किंवा हे, तर त्यांना शेळीपालनाचा किंवा दुग्ध व्यवसायाचा ह्यांचा इतका इंटरेस्ट नसतो. घरच्यांचा एक सपोर्ट असणं एक खूप गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये निवडक ब्रीड, म्हणजे जी सगळ्याच ब्रीड्स आहेत त्या उत्पन्नासाठी वापरता यावं अशा नाही आहेत. त्यातल्या काही निवडक ब्रीड आपण निवडल्या गेल्या पाहिजे. आणि ब्रीड सोडून त्यातल्या शेळ्या किंवा बोकडं ते बी निवडक यांची पैदाईच घेतली पाहिजे पुढं. तर ते ॲक्च्युली कसं होतं की आपण आणल्या शेळ्या की आपण विक्री करतो. विक्री करताना कसं होतं की ज्या चांगल्या शेळ्या आहेत किंवा चांगले बोकडे आहेत हे विकल्या जातात आणि मग आपल्याकडे जो कचरा राहतो त्याचा आपण पैदाईच घेतो. तर हे न करता ज्या निवडक ब्रीड्स आहेत ते आपण टॅग करून सेपरेट केले पाहिजे आणि त्याचे चांगले ब्रीड्स घेतले पाहिजे. तर हे नंतरनं तुम्हाला कळतं काही दिवसानंतर. आपल्या डोक्यात काय राहिलेलं असतं की हां आत्ता कमजोर आहे, काही दिवसांनी आपण त्याला व्यवस्थित करू, खाऊन पिऊन होईनच व्यवस्थित. पण लुकड्या माणसाला किती खाऊ पिऊ घातला तर त्याला दारासिंग नाही पैदा होणार, त्याला तो तसलाच होणार नंतर. आत्माने साहेब, तुम्हाला साधारणपणे व्यवसाय सुरू करताना कमी वय, शेतकरी पार्श्वभूमी आणि कुठलंही हे नसताना काय काय अडचणी उद्योगात आल्या आणि त्या अडचणीवर तुम्ही नेमकी कशी मात केली? एक तर अडचणीचं सांगितलंच की पहिली अडचण आर्थिक अडचण असती तर ते मी क्लिअरच केलं तुम्हाला. दुसरी अडचण म्हणजे आपण व्यवसाय उभा करताना त्याला लागणारे रिलेटेड जे काही डॉक्युमेंटेशन राहतं की ते सगळं अधिकाऱ्यांकडून करावं लागतात त्या गोष्टी. तिथे फार अडचण म्हणजे अडचण नाही आहेत, पण थोडंसं वेळ लागतो. अधिकारी लोक तुम्हाला माहितीच आहेत की डॉक्युमेंटेशनमध्ये थोडंसं आजचं उद्याचं परवा, मग थोडं आपलं गरम रक्त असतं, आपण थोडंसं रागायला जातो, त्यांना काहीतरी बोलतो, मग ते विषय तिथंच थांबतो. असं न करता एकदम नम्रतेने आपलं काम करून घेणे त्यांच्याकडून. मग अशा गोष्टी करत गेलो की जेणेकरून डॉक्युमेंटेशनला मला वेळ लागला नाही. म्हणजे उद्योगात अडचणी येतात आणि त्याच्यावर शांत डोक्यानं एकदम जेवढं तू शांततेत करेल तेवढं जास्त लवकर यश मिळतं. तुमच्यासाठी माझा पुढचा प्रश्न आहे की हे सगळं करत असताना मार्केटिंगसाठी तुम्ही नेमकं काय काय केलं? कारण तुमच्या जोडीला एवढे 32 प्लांट तर होतेच, तुम्ही वेगळं मार्केटिंग असं काय केलं? मार्केटिंगचा हा हर्ट आहे, म्हणजे आपल्या प्रोडक्टमधला खूप मोठा विषय आहे तो मेन म्हणजे मार्केटिंग करताना 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, म्हणजे त्याच कराव्या आणि त्या केल्या तरच सक्सेस होतात. एक म्हणजे प्रेझेंटेशन, आपण बनवलेल्या प्रोडक्टचं प्रॉपर प्रेझेंटेशन करणं आणि ते इतरांना पटवून सांगणं, किंवा असं प्रेझेंटेशन करायचं की ते इतरांना ते समजलं पाहिजे इतपत एकदम इझिली प्रेझेंटेशन करायचं. दुसरी म्हणजे सर्विस. एखादा प्रोडक्ट आपण आहे आपल्याकडे पण त्याची मार्केटमध्ये सर्विस प्रॉपर होत नाही आहे, तर तो एक महत्त्वाचा पार्ट आहे सर्विस असणं. किंवा जरी तुमचं प्रोडक्ट आहे आणि खूप चांगला प्रोडक्ट आहे पण ती सर्विस जर व्यवस्थित नसेल तर क्लायंट कधी कुठलं थांबत नाही. आणि तिसरा पार्ट येतो तो क्वालिटीचा. क्वालिटी ही तितपतच असणं त्या प्रोडक्टच्या प्रेझेंटेशननुसार किंवा त्या सर्विसनुसार क्वालिटी पण तितपत गुड असणं हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणून प्रेझेंटेशन, सर्व्हिस आणि क्वालिटी हा मार्केटिंगसाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. छान. जाधव सर, माझा तुमच्यासाठी हा प्रश्न असेल की उद्योगामध्ये उतरत असताना आमच्या ह्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नेमकं कुठल्या उद्योगात उतरावं असं तुमचं त्यांना सजेशन असेल, त्यांना काय एक यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही नेमकं काय सांगाल? मी असं कुठलं स्पेसिफिक नाही सांगणार. ॲक्च्युली कुठलाही उद्योग करा, असं काही नाही आहे की शेळीपालनच करा. मी शेळीपालन करतो आहे म्हणून तुम्ही शेळीपालन करा. सगळेच शेळीपालक झाले तर उद्या बाकीचे धंदे कोण करणार? तर कुठलाही धंदा मला असं वाटतं की चिकाटी खूप गरजेचे आहे. तुम्ही पहिल्यांदा जेव्हा करणार तेव्हा तुम्ही अपयशी होणारच, एवढं तर गॅरंटी नाही आहे की तुम्ही
असं नाही आहे की तुम्ही आज करायला चालू झाले आणि उद्या तुमची जर ग्रोथ व्हर्टिकल असेल ना तर तुम्ही वर जाऊन पडणार एवढं नक्की आहे. जितकं तुमची ग्रोथ हॉरिझॉन्टल असेल तितकी तुम्ही उद्योगामध्ये पाय रुजवत जाता. माझंही असंच होतं की सुरुवातीला आपण जरी कितीही बोललो की मला हे करायचं आहे, याव करायचं आहे, ट्याव करायचं आहे, इतकं पैसे जरी उभारले, हे करायचं ते करायचं आहे, पण त्यामध्ये तुम्ही थोड्या यांनी करणं खूप गरजेचं आहे. एकदम तुम्ही जर काही करायला गेले आणि फेल झाले तर खूप मोठा सेटबॅक बसतो. तर त्या सेटबॅकपासून वाचायचं असेल तर तुम्ही थोड्या याच्यापासून चालू करा. सुरुवात छोटी केली पाहिजे. छोटी चालू. साधारणपणे तुम्ही उद्योगात उतरल्यानंतर लोकांची काय बोलणी तुम्हाला खावी लागली? कारण चांगली नोकरी सोडून, चांगलं पॅकेज सोडून तुम्ही गड्या आपला गाव बरा म्हणून उद्योगाकडून गावाकडे आले आणि बऱ्याच वेळा असं वाटत असतं की आपण ते सोडून यायला लागलो. तर लोकांची काय रिॲक्शन होती गावातल्या आणि इतर मंडळींची, सासरवाडीची काय रिॲक्शन होती? मूळचा तर मी मराठा. लोकांनी मला म्हणजे धनगराचा असं म्हणजे हा बिझनेस धनगराच्या माणसानं करायचा, धनगराच्या माणसांनी करावा असं म्हणजे टॉन्ट मारायला चालू केले. हां. त्यानंतर ॲक्च्युली माझी जी जागा होती ती धनगर वस्तीमध्ये आहे, गोंडगे वस्ती म्हणून आहे. पण त्या लोकांनी मला खूप सपोर्ट दिला. ॲक्च्युली त्यांचं डॉक्युमेंटेशन किंवा हे नाही आहे, पण त्यांच्याकडे असे खूप सारे म्हणजे जे छोटे फॉर्म्युलेज आहेत जे आपण इम्प्लिमेंट करू शकतो आपल्या बिझनेसमध्ये किंवा बुक्समध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला त्या भेटणार नाही. ते जाणून घ्यायला लागतात. म्हणजे ॲक्च्युली मी क्षत्रियमधनं धनगर झालो. त्यानंतर जेव्हा मी माझं मटन शॉप चालू केलं तेव्हा लय खाटीक झाला. म्हणजे आउटलेट पण सुरू केलं तुम्ही? माझं स्वतःचं ऑनलाईन वाकडमध्ये माझे जवळजवळ 4 सोसायटींमध्ये एक